मी करणार आहे आता होलसेलमध्ये चपात्या, ते तुम्हाला करून दाखवतो. मी 5 किलो पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मीठ टाकतो आहे 1 चमच. ते मिक्स करून घ्या चांगलं मीठ. या पिठाला मध्ये खड्डा करून घ्या थोडंसं, आणि जेवढे लागेल तेवढं ते पाणी मिक्स करा तुम्ही. अशा प्रकारे मी हे 5 किलो पीठ मळून घेतलं आहे. थोडं जाडसरच ठेवा, कारण हे 1 तास आपल्याला असं बंद करून ठेवायचं आहे, त्याची थोडीशी खड्डे पाडा एवढं. आणि त्यानंतर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. थोडं 1 कपभर पाणी असं टाकून ठेवा. तुम्ही किती पीठ जाडसर करता त्याच्यावर अवलंबून आहे तुमचं. त्यानंतर आपण याला झाकून ठेवायचं आहे 1 तास, बरोबर 1 तास झाकून ठेवायचं आहे. आपोआप ते नरम होणार पीठ. हे पीठ झाकून 1 तास झालेलं आहे. आता त्याला मी ओपन करतो. हे बघा थोडंसं नरम झालेलं आहे. चांगलं रगडून घ्यायचं याला. आणि कधी हाताने बनवलेल्या चपाती असतात ते कोणी हॉटेलवाले, पोळी भाजी केंद्रावाले, तो कॅटरर्सवाले हे ॲक्सेप्ट करतात. मशीनी बनवलेला जास्त हे करत नाही. हे पीठ मी मळून झालेलं आहे बघा. तुम्हाला जाड किती पाहिजे, पातळ किती पाहिजे ते तुमच्यावर अवलंबून आहे. ते तुम्ही कशी तुम्हाला सवय आहे पिठाची, जाड करून लाटायची सवय आहे की जाड पातळ करून लाटायची, त्या सवय आहे. आता याला आपण पहिले जे आपणाला चपाती जेवढा पाहिजे, आता तुम्हाला 100 चपात्या पाहिजे तर 100 चपातीचे पहिले गोळे बनवून घ्यायचे आहे. त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावायचं आहे. आणि ज्या साईजचे तुम्हाला चपात्या पाहिजे असतील त्या हिशोबाने तुम्ही सर्व ह्याचे गोळे बनवून घ्यायचे. कारण ज्यावेळी चपात्या आपण लाटतो त्यावेळी फटाफट काम होतं. 1 घंट्याला कमसे कम 120-130 चपात्या व्हायला पाहिजे 2 माणसांना. या हिशोबाने आपण सर्व ते करून घ्यायचे आहे. असे सर्व गोळे तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढे चपातीचे गोळे बनवून घ्या. अशी मी हे गोळे बनवून घेतले आहे. आता याचे आपण चपाती लाटून तयार करायचे आहेत. जसे तुम्हाला पाहिजे तेवढे ते गोळे बनवायचे आणि उघडे ठेवायचे नाही. आता हे मी 50 गोळे बनवले, 50 गोळे चपाती झाल्यानंतर दुसरे 50 गोळे असे, म्हणजे या पद्धतीने तुम्हाला जेवढं फास्ट काम होईल तेवढं तुम्ही करू शकता. जास्त उघडे ठेवायचे नाही. अशी चपाती लाटून घे. तुम्हाला जी साईज पाहिजे की जेवढी मोठी पाहिजे तुमची ऑर्डर असेल त्या हिशोबाने तुम्ही ते चपाती तुम्ही छोटी मोठी करू शकता. अशी एके बाजूला थोडी कच्ची शिकून घ्यायची आहे. पूर्ण एके बाजूला कच्ची ठेवायची आहे. आणि कच्ची झाली तर ती चपाती फुगते चांगली. हे बघा पट्टी मारली. ही चपाती एक बाजूला तर पूर्ण चांगली तयार झालेली आहे. थोडंसं तुम्हाला तेल तुमच्या ऑर्डरनुसार सर्व करायचं आहे. तुम्हाला चपातीला तेल पाहिजे तेल लावून घ्या, नको असेल तर नको लावू. या 100 चपात्या तयार झालेल्या आहेत. मी आता ते पॅक करतोय बघा. आम्ही सिल्वर कॉइन घेतलेली आहे. सिल्वर कॉइन नसेल तुमच्याकडे तर पेपर घ्या, न्यूजपेपर. त्यामध्ये तुम्ही बटर पेपर ठेवा, म्हणजे खालची चपाती खराब होणार नाही, पाणी सुटणार नाही. आणि त्यासाठी असं व्यवस्थित त्या बटर पेपरवरती सगळ्या चपात्या तुम्ही ठेवून घ्या. तुम्ही 50चा पॅक करा नाही तर 100चा पॅक करा. मी 100चा पॅक करतोय. 100 चपात्याच्या पॅकिंग करून देणार आहे मी. हे सर्व माझे 100 चपात्या झालेले आहे. त्यानंतर वरून एक बटर पेपर टाका, वरची चपाती खराब होणार नाही. त्या तयार झाल्या 100 चपात्या.